तर आज केलं होतं मी देसी असे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज. तर सगळ्यात पहिलं मी बटाटे छान वॉश करून घेतलं. त्यानंतर ते चिरून घेतलं आणि मस्तपैकी फ्रेंच फ्राईजच्या आकाराने बटाटा असं कट करून घेतलं आणि कट केलेलं बटाटं मस्तपैकी मी एकदा परत वॉश केलं आणि 2 मिनिटासाठी बटाटं बॉईल व्हायला ठेवलं. ते बॉईल झाल्यानंतर एक छान कपडा घ्यायचा, त्यावर ते मस्तपैकी टाकायचे आणि थोडे सुकून घ्यायचे. ते सुकतात तोपर्यंत इकडे आपण तेल गरम व्हायला ठेवलं आणि हे सुकल्यानंतर एका पातेल्यात टाकायचं. त्यानंतर त्यात कॉर्नफ्लॉवर टाकून मस्तपैकी कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं. मग त्यानंतर थोडंसं मीठ पण टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर ते पण मिक्स करायचं. इकडे तेल गरम झालं, तेलामध्ये मी फ्राईज टाकून घेतले आहेत. मग ते मस्तपैकी असे कुरकुरीत असे फ्राय होऊन दिले. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढले, परत टाकले, थोडेसे राहिले होते ते पण छान फ्राय होऊन दिले. त्यानंतर त्यात टाकलं मी घरकुल आणि मॅजिक मसाला टाकला आणि थोडंसं लाल तिखटही टाकलं, कारण की थोडीशी स्पाईस मस्त लागतं. आणि मस्तपैकी थोडं मिक्स करून घेतलं. मिक्स झाल्यानंतर एका प्लेटमध्ये छानपैकी सर्व केलं. फ्रेंच फ्राईज खूप छान झाले. तुम्हाला पण खूप आवडते. तुम्ही पण ट्राय करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.